तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता की या PC वरती मी इथं काम करतो आणि इथं काम करण्यासाठी मी थोडाफार नव्हे जवळजवळ 12, 13 किंवा 14 वर्षाचा वनवास भोगलेला आहे किंवा त्रास सहन केलेला आहे. तर मी वेगळं काही नाही, इतर मुलांप्रमाणे शाळेला गेलो आहे आणि अभ्यास वगैरे, तो पण अभ्यास मी स्वतः माझ्या मनाने कवातरीच केला असेल, नाही तर घरच्यांच्या किंवा शिक्षकांच्या दबावामुळेच बऱ्यापैकी केला असेल. आणि मला सांगायचं म्हणजे की स्त्रियामध्ये शाळा शिकण्यामध्ये वनवास कसला आला तर फक्त 5वी पर्यंतच किंवा 4थी पर्यंतच शाळेमध्ये जो काही आपल्याला भाग मिळत असेल किंवा अजून काय मिळत असेल यावरती होऊन चालायचं. पण 5वी पासून पुढे आपण महाविद्यालयात किंवा कॉलेजला गेल्यावरती नाही होत, भात वगैरे काही नसतं आणि स्वतः घरना डबा घेऊन जायचा किंवा 12-1च्या आसपास कॉलेज वगैरे सुटायचं आणि आपलं काय असेल ते आपण नाश्ता वगैरे घरनं करून यायचा किंवा कॉलेज सुटल्यावरती करायचं किंवा डबा घेऊन यायचा, असं बाकीच्यांचं चालायचं. पण आपलं कसं घरच्या परिस्थितीमुळे पैसे पण नसायचे आणि जेवण पण नसायचं. बऱ्यापैकी तर दिवस असेच काढले मला, कारण की जोपर्यंत आम्हाला मॅच्युरिटी आली नव्हती तोपर्यंत आम्ही उपाशीच शाळा शिकलो, असंच कॉलेज पण काढलं. आणि काही दिवसांनी मात्र परत जसं आम्ही 9वी-10वीच्या आसपास गेलो, तिथून पुढे मात्र मग आम्हाला रानात कामाला जायला लागायचं लोकांना शेतामध्ये. आणि तिथून मग काय असेल ते आपलं स्वतःचा खर्च काढायचा, शाळेचा किंवा कॉलेजचा, जेवणाचा, सर्व घरातला सुद्धा. मग त्यामध्ये आपला खर्च पण निघायचा, पण घरच्यांचा मात्र निघायचा बंद झाला. त्यामुळे परत जास्त दबाव पडला आणि शाळा कॉलेज वगैरे सोडण्यासाठी थोडक्यात परिस्थिती अशी निर्माण झाली की सोडावं लागलं शाळा कॉलेज. 10वीतनं शाळा सोडली, कामाला गेलो, परत 11वी-12वी केली, परत सोडली. परत आता डिग्रीसाठी ॲडमिशन घेतलंय BCSला. पण इतर मुलांप्रमाणे आपल्याला स्टेप बाय स्टेप ॲडमिशन म्हणजे घेता झालं नाही, मग ते गॅपच ठेवायला लागला, कारण की 1 वर्ष कामाला जायचं, मग ते काय पैसे थोडंफार शिल्लक राहील त्यातून मग आपलं पुढचं शिक्षण करायचं, असं म्हणजे रुटीन चालू ठेवलं. आणि त्यातून मग हे एक असं खूप संघर्ष केल्यानंतर, खूप म्हणजे वाईट दिवस काढल्यानंतर, अक्षरशः म्हणजे न सांगण्यासारख्या गोष्टी सहन केल्यानंतर, मानसिकतेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर मग हे आता दिवस आले बघा. जवळजवळ 2 वर्ष झालं मी इथं काम करते ऑफिसमध्ये आणि इथं आता घरी जातच नाही. मी सध्या इथे राहूनच ऑफिसमध्ये काय असेल ते स्वतःचं काम वगैरे, स्वतःचा खर्च स्वतःच करते. आणि घरी जाणं कापरती सोडलं, कारण की मी जेव्हा घरी राहत होतो तेव्हा घरच्यांना माझी कदर नव्हती. त्यांना आपण जेवढं सहकार्य केलं, जेवढं आपण पैसे दिले तेवढं कमीच पडायला लागलं हळूहळू. आणि यामुळे कसं झालं, माझं भविष्य तर लांबच राहिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं जगणं सुद्धा त्यांनी अवघड करून टाकलं. एक तर त्यांनी माझ्या वाईट परिस्थितीत किंवा माझ्या डाऊनफॉलमध्ये त्यांनी मला मदत करायला पाहिजे किंवा सहकार्य करायला पाहिजे. इतर लोकांचे घरचे बघा, जरा जर त्यांनी काही जरी स्वतः त्यांनी अडचणी निर्माण केल्या असतील किंवा काही केलं असेल तर घरचे त्यांना मदत करतात. पण आमचं तसं नाही. आम्ही बरोबर जरी असलं तरी घरचे आम्हाला अजिबात म्हणजे मदत सहकार्य करायची नाही, आम्हाला दोषी ठरवून आम्हाला म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानसिक त्रास बाहेरच्याकडून बऱ्यापैकी व्हायचं, पण घरच्याकडून त्याच्यापेक्षा जास्त व्हायचं. तर कॉलेज 12 वाजेपर्यंत करायचं आणि उपाशीपोटी, आणि परत तिथनं आलं का मग जेवण असलं तर करायचं, नसलं तर काहीतरी आणून दुकानात नाश्ता वगैरे करून खायचं, नाही तर तसंच मग दिवस काढायचा. आणि संध्याकाळी आपलं किंवा कामावरून जायचं मग कॉलेजला आल्यानंतर. तसंच ज्याच्याकडे जातोय आपण कामाला ते कधीतरी असलं तर शिल्लक त्याच्याकडे जेवण द्यायचे, नसलं तर मग असंच पैसे काम करायचं, त्यातून आलेले पैसे मग पुढचं मग दिवशी काहीतरी नियोजन करायचं. आणि हळूहळू असंच चालत मग दिवशी चांगला दिवस आला म्हणाय थोडक्यात. जवळजवळ 2-3 वर्ष अशी लय वाईट दिवस काढले, नंतर हे असं दिवस आले की
त्या ऑफिसमध्ये आता एकटा आहे, कधी 2 जण असतो पण एकटाच काम करतो बऱ्यापैकी. आणि साईडला बाजूला रूम पण आहे, मस्त रूममध्ये राहायचं निवांत. सकाळी आपलं 8-9 वाजेपर्यंत उठून आपलं आवरून तयार होऊन इथे यायचं ऑफिसमध्ये कामाला, किंवा खाली दुकानात पण जायचं. दुकानात जर कस्टमर वगैरे जास्त गर्दी नसली तर वर आपल्या ऑफिसमध्ये काम करत बसायचं हिशोबाचं, आणि आपलं निवांत मग काम चालू. आणि मग काय तर हे काम करत करत कॉलेज पण चालू आहे, म्हणजे शिक्षण पण चालू आहे म्हणा. पण यातून मला सांगू का, खरंच म्हणजे आता त्या घराकडे सुद्धा जाण्याची इच्छा होत नाही. कारण की एवढं म्हणजे त्या घरात जवळ 4 वर्ष राहिलोय, एवढं आपलं घर म्हणून त्या घराला जपलं, एवढं तुटण्यापासून वाचवलं, सतत तुटलं पण घर वाचवलं, आणि एवढं म्हणजे त्रास सहन केला की आता त्या घराकडे जाण्याची पण इच्छा होत नाही. आणि असं जरी म्हणजे आजी असते ना माझी घराकडे तिकडं, त्यामुळे कधी गेलो तिला बघण्यासाठी तरी सुद्धा मी स्वतःच्या घरी जात नाही, बाहेरून निघून येतो, दारात सुद्धा जात नाही. म्हणजे एवढं म्हणजे, कारण की आता ठरवलं जोपर्यंत स्वतःच वैयक्तिक घर बांधत नाही तिथं, किंवा काय असेल ते आपलं दुसरीकडं सेटल व्हायचं, परत तिकडचं नावच काढायचं नाही आता. आणि असं वाईट दिवस गेले, चांगले दिवस आलेत, आता अजून याहीपेक्षा चांगले दिवस येतील जर आहे असा संघर्ष मी करत राहील तर. तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढा आहे की मेन म्हणजे जेव्हा आपण अडचणीत असतो तेव्हा बाहेरच्यांच्याकडून पण ऐकायला मिळतं, पण घरातले सुद्धा आपल्याला काही वेळेस म्हणजे सपोर्ट करत नाही, उलट जास्त आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. असं ही होती माझी छोटी स्टोरी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, वेल डन.